सर्व मंडळीला सलाम. संपूर्ण भारतामध्ये करोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. यूट्यूबच्या माध्यमातून सर्वांस संदेश व भक्ती करण्यात येत आहे. पुनरुत्थान दिनानंतरचा पहिला रविवार व याकरिता संदेश देण्यास आपल्यामध्ये बाजार वाहेगाव व सायगाव पॅरिश प्रिस्ट इंचार्ज रेव्हरेंड अक्षय सुशील कुमार फुले आपणामध्ये उपस्थित आहे. मी मंडळीच्या वतीने त्यांचं स्वागत करीतो आणि प्रभूचा संदेश त्यांनी या प्रसार माध्यमातून सर्वांस द्यावा अशी विनंती करीतो. परमेश्वराचं स्तवन करण्याकरिता गीत गाऊया. उपात संगीत गीत क्रमांक 94. जा सांगा मम बंधुजना आलो जिंकुनी या मरण. जा सांगा मम बंधुजना आलो जिंकुनी या मरण. जा सांगा मम बंधुजना आलो जिंकुनी या मरण. मरणाची मोडून नागी मारियले सर्पासोगी. भीती कुणाची नुरली साची ही नवलाची क्रांती घडे जगती जाना. विजयी मी तुमचा राणा. जा सांगा मम बंधुजना आलो जिंकुनी या मरण. आपला प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवाद असो. त्याने आपल्या महादयेनुसार येशू ख्रिस्ताच्या मृतातून पुनरुत्थानाच्या द्वारे आपल्याला पुनर्जन्म दिला आहे. देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकाने त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. पवित्रतेच्या शोभेने परमेश्वराची उपासना करा. हे सर्व पृथ्वी त्याच्या पुढे कंपयमान हो. करूया. स्तुतीस पात्र सन्मानुष्य जिवंत परमेश्वरा, राजांच्या राजा प्रभूंच्या प्रभू मान महिमा गौरव तुला देतो. प्रभू तुला उंचावितो, तुला गौरवितो, तो स्तवन करीतो, कारण तू आमचा महान जिवंत देव आहेस. प्रार्थना करतो परमेश्वरा, आतापर्यंत आम्हा सर्वांचा सांभाळ केलास, तुझ्या आभार उपकार मानतो. प्रार्थना करतो परमेश्वरा, प्रसार माध्यमातून होणारी आजची संपूर्ण भक्ती तो आशीर्वादित कर. जे भक्तगण त्या भक्तीमध्ये सहभागी होत आहेत परमेश्वरा, त्या प्रत्येकावर तुझा विपुल असा आशीर्वाद पाठव. कुठल्याही सैतानी शक्तीला किंवा विचारांना तू वाव मिळू देऊ नकोस. प्रार्थना ऐकलीस तुझे उपकार मानतो. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. आज करिता नेमण्यात आलेल्या शास्त्र पाठाचं आपण वाचन करूया. योहान कृष्ण शुभवर्तमान याचा 20व्या अध्यायामध्ये शुभवर्तमानाचा भाग दिला असून त्याच्या 19व्या वचनापासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो. हे प्रभू तुला गौरव असो. येशूचे प्रेषितांना दर्शन. त्याच दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी जेथे शिष्य होते तेथील दारे यहुद्यांच्या भीतीमुळे बंद असता येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हास शांती असो. असे बोलून त्याने आपले हात व कूस त्यांना दाखविली. तेव्हा प्रभूला पाहून शिष्यांना आनंद झाला. येशू पुन्हा त्यांना म्हणाला, तुम्हास शांती असो. जसे पित्याने मला पाठविले आहे तसे मीही तुम्हाला पाठवितो. असे बोलून त्याने त्यांच्यावर फुंकर टाकला आणि त्यांना म्हटले,
पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. ज्या कोणाच्या पापांची तुम्ही क्षमा करिता त्यांची क्षमा झाली आहे, आणि ज्या कोणाची तुम्ही तशीच ठेवता ती तशीच ठेवलेली आहे. येशूचे थोमाला दर्शन. येशू आला तेव्हा 12तील एक म्हणजे दिदुम म्हटलेला थोमा हा त्यांच्या बरोबर नव्हता. म्हणून दुसऱ्या शिष्यांनी त्याला सांगितले, आम्ही प्रभूला पाहिले. पण त्याने त्यांना म्हटले, त्याच्या हातात खिळ्याचे वन पाहिले वाचून, खिळे होते त्या जागी आपले बोट घातले वाचून व कुशीत आपला हात घातले वाचून मी विश्वास धरणारच नाही. मग 8 दिवसानंतर त्याचे शिष्य पुन्हा एकदा आत असता त्यांच्या बरोबर थोमा होता. तेव्हा दारे बंद असताना येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हास शांती असो. नंतर त्याने थोमाला म्हटले, तू आपले बोट इकडे कर व माझे हात पहा, व आपला हात पुढे करून माझ्या कुशीत घाल. आणि विश्वासहीन असू नको, तर विश्वास ठेवणार आहेस. थोमाने त्याला म्हटले, माझा प्रभू व माझा देव. येशूने त्याला म्हटले, तू मला पाहिले आहे म्हणून विश्वास ठेवला आहे. पाहिल्या वाचून विश्वास ठेवणारे ते धन्य. या पुस्तकात लिहिलेली अशी दुसरी पुष्कळ चिन्हे येशूने आपल्या शिष्यात एकत्र केली. येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे असा तुम्ही विश्वास ठेवावा, आणि विश्वास ठेवून तुम्हाला त्याच्या नावाने जीवन प्राप्त व्हावे म्हणून हे लिहिली आहे. हे ख्रिस्ताचे शुभ वर्तमान आहे. देवाला धन्यवाद असो. प्रार्थना करूया. प्रभू तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रार्थना करतो परमेश्वरा, जो शास्त्रपाठ आम्ही वाचन केला त्यावर मनचिंतन करीत असताना आमचा ताबा तू घे. तुझ्या वचनातून बोलण्यास मला लागणारं ज्ञान, बुद्धी, शक्ती आणि सामर्थ्य दे. मी नव्हे तर माझ्या वतीने तू बोल. माझ्या तोंडचे शब्द व माझ्या मनचे विचार हे तुला मान्य असू दे. ही नम्र प्रार्थना धन्यता प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने केली म्हणून तू ऐक. आमेन. पुनरुत्थान दिनानंतरचा पहिला रविवार, त्यासाठी नेमण्यात आला शास्त्रपाठ प्रेषितांची कृत्य याचा 5वा अध्याय वचन 12 ते 16 व योहान कृष्ण वर्तमान अध्याय 20 वचन 19 ते 31. आणि आजच्या मरणाकरता जो विषय निवडण्यात आलेला आहे, ख्रिस्ताच्या पुनरुत्थानामुळे आनंद, शांती, नवजीवन व शक्ती मिळते. प्रियांनो, मागील रविवारी आम्ही पुनरुत्थान दिनावर संदेश आम्ही ऐकलेला आहे युट्यूबच्या माध्यमातून. त्या अगोदर उत्तम शुक्रवारी प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खेळण्यात आलं. प्रभू येशू ख्रिस्त आम्हासाठी मरण पावला, आम्हाला तारण मिळावं, आम्हाला सार्वकालिक जीवन मिळावं, या उद्देशाने प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर आमच्यासाठी मरण पावला आहे. व पुन्हा प्रभू 3ऱ्या दिवशी मरणातून उठलेला आहे. आणि प्रभू पुनरुत्थित होणार आहे हे प्रभूने शिष्यांना त्याच्या सेवेमध्ये असताना त्याने 3 वेळेस भविष्य केलेले आहे. मरिया मग्दलिया भल्या पहाटेस आठवड्याच्या पहिल्या दिवशी कबरेजवळ गेली. काही स्त्रिया तिच्यासोबत होत्या आणि तिने त्या ठिकाणी गेल्यावर तिच्या निदर्शनास आलं की कबरेवरून धोंड बाजूला काढलेली आहे. तिने उन्हावून आत बघितलं तर प्रभूचं शरीर त्या ठिकाणी नव्हतं. ती भ्याली, ती घाबरली आणि पळत जाऊन ज्या ठिकाणी शिष्य बसले होते तिने त्या ठिकाणी शिष्यांना जाऊन सांगितलं की त्या लोकांनी प्रभूचं शरीर चोरून नेलेलं आहे. व पेत्र आणि ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती तो म्हणजे योहान, हे दोघे जण धावत धावत जाऊन कबरेकडे निघाले. कबरेकडे पोहोचल्यावर पेत्र सर्वप्रथम आतमध्ये गेला आणि त्याने पाहिलं
तर ज्या ठिकाणी प्रभूचं शरीर ठेवलं होतं त्या ठिकाणी प्रभूचं शरीर नव्हतं, तर फक्त तागाची वस्त्र आणि प्रभूच्या डोक्याला जो रुमाल बांधलेला होता तो एका ठिकाणी गुंडाळून ठेवलेला त्याला दिसून आला. दुसरा शिष्यही आतमध्ये गेला. ते सर्व त्यांनी पाहिलं आणि पुन्हा आपल्या घरी ते गेले. मरिया मग्दलिया ही कबरेबाहेर रडत उभा राहिली. 2 देवदूत त्या ठिकाणी आम्हाला दिसून येतात. देवदूतांचं संभाषण आणि मरियाचं संभाषण त्या ठिकाणी झालेलं आहे. देवदूताने मरियाला विचारलं, बाई तू का रडतेस? तिने सांगितलं की माझ्या प्रभूला कुठे कोणीतरी घेऊन गेलंय, त्याचं शरीर कोणीतरी चोरून नेलंय. देवदूताने तिला सांगितलं की येशूने तो मरणातून उठलेला आहे. तुम्हाला त्याने जे सांगितलं होतं की मरणाला जिंकून तो उठणार आहे तसंच झालेलं आहे. आणि ही शुभवर्तमान ही वार्ता जाऊन तू त्याच्या शिष्यास सांग. मरिया आनंदाने पळत पळत तिच्या शिष्यांकडे गेली. शिष्य त्या ठिकाणी यहुद्यांच्या भीतीमुळे एका खोलीमध्ये लपून बसलेले होते. हे वर्तमान तिने त्या शिष्यांना सांगितलं. प्रियांनो, त्याच नंतरचा हा शास्त्रपाठ जो आम्ही मनासाठी घेतला आहे, योहान शुभवर्तमान 20वा अध्याय वचन 19 पासून तर 29 पर्यंत, त्यामध्ये आठवड्याच्या पहिल्या दिवशी ज्या दिवशी प्रभूचं पुनरुत्थान झालं त्याच दिवशी प्रभूने शिष्यांना दर्शन दिलं आहे. शिष्य आत खोलीमध्ये असताना प्रभू अचानक त्यांच्यामध्ये आला आणि आल्याबरोबर प्रभूने त्यांना शांती प्रस्थापित केली आहे. तुम्हास शांती असो असं प्रभू येशू ख्रिस्त त्यांना म्हणाला. घाबरू नका. प्रभूने त्यांना धीर दिलेला आहे. व त्यानंतर प्रभूने ज्या हातामध्ये प्रभूला खिळे ठोकण्यात आले होते, प्रभूच्या कुशीमध्ये भाला भोसकला गेला होता, ती कुस आणि ते हात त्याने शिष्याला दाखवले आणि ते पाहून शिष्यांना अत्यंत आनंद झाला आहे. प्रियांनो, प्रभूला पुनरुत्थित पाहिल्यावर शिष्यांना अत्यंत आनंद झालेला आहे आणि प्रभूने पुन्हा त्यांना म्हटलं आहे की तुम्हास शांती असो. आणि असं बोलून प्रभूने त्यांच्यावर फुंकर टाकला आणि म्हणाला की पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. प्रभू त्यांच्यामधून पुन्हा गेला आणि 11 म्हणजे 11 शिष्यामधून एक जण म्हणजे थोमा त्या ठिकाणी नव्हता. थोमा आल्यावर शिष्याने सर्व घटना घडलेली त्याला सांगितली, परंतु थोमाने त्यावेळेस विश्वास ठेवला नाही. थोमा म्हणाला की जोपर्यंत मी त्याच्या कुशीमध्ये हात घालत नाही, त्याच्या हातामध्ये खिळे ठोकलेले वन पाहत नाही, तोपर्यंत मी विश्वास मुळीच ठेवणार नाही. मग 8 दिवसानंतर पुन्हा प्रभूने शिष्य त्या ठिकाणी असता पुन्हा प्रभूने त्यांना दर्शन दिलं. तुम्हा शांती असो. थोमा देखील त्या ठिकाणी हजर होता. प्रभू थोमाला यावेळेस म्हणाला की तू आपलं बोट इकडे कर, माझ्या कुशीमध्ये तुझा हात घाल. थोमाने प्रभूचे वन पाहिल्यावर प्रभूला ओळखलेला आहे आणि त्याने प्रभूचा स्वीकार केला. तो म्हणाला की माझा प्रभू माझा देव. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त हा देव होता. प्रभू येशू ख्रिस्ताने अनेक रोग्यांना बरं केलं, जन्मांधाला दृष्टी दिली. जे लोक मरण पावले होते त्यांना पुन्हा प्रभू येशू ख्रिस्ताने पुनरुत्थित केलं, त्यांना जिवंत केलं. मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे की प्रभू येशू ख्रिस्त देव होता तर स्वतःच्या हातावरचे वन तो मिटवू शकला नसता का? मिटवू शकला असता, परंतु शिष्याने त्याच्यावर विश्वास ठेवावा, विशेष थोमाने त्याच्यावर विश्वास ठेवावा, यासाठी प्रभूने त्याचे वन तसेच ठेवलेले आहेत. आणि ते वन पाहिल्यावर, प्रभूला पाहिल्यावर त्या शिष्यांनी प्रभू विश्वास ठेवला आहे. प्रियांनो, शांती जी प्रभूने त्यांना दिली त्यांच्यामुळं जे घाबरलेले शिष्य होते त्यांच्या मनाला थोडं समाधान वाटलेलं आहे. यहुद्यांच्या भीतीमुळे ते लपून बसलेले होते, कारण मुख्य याजक कैफा याजकाने अशी वार्ता पसरवला शिष्यांना, त्या लोकांना सांगितलं होतं की आम्ही झोपी गेलेले असताना प्रभूचे शिष्य रात्री आले आणि त्याने त्याचं शरीर रात्रीतून चोरून नेलेलं आहे.
खूप पैसे त्यांना दिले आणि सर्व गावभरामध्ये ही वार्ता त्या लोकांनी पसरवलेली आहे आणि त्या भीतीमुळे शिष्य त्या ठिकाणी लपून बसले होते. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांच्या मनातलं ते भय दूर केलेलं आहे. प्रियानो, जर आमच्या मनामध्ये शांती नसली तर आम्ही आनंदित असू शकत नाही. शांती हे दैवी दान आहे. आम्हाला शांती मिळण्यासाठी बरेच जण आम्ही पाहतो शांती मिळवण्यासाठी व्यसन करतात, नशा करतात. एखादा व्यक्ती टेन्शन मध्ये असेल तर वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून शांती मिळवण्याचा प्रयत्न करतात. परंतु ती शांती जी आहे ती शांती तात्पुरती शांती असते. तो आनंद आहे तो तात्पुरता असतो. परंतु ज्या वेळेस आम्ही येशू ख्रिस्ताला स्वीकारतो, येशूवर आम्ही विश्वास ठेवतो, ती शांती आम्हाला मिळते आणि तो खरा आनंद आम्हाला मिळतो. प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळेस याईराच्या कन्याला जिवंत करण्यासाठी जात होता, त्यावेळेस जात असताना मोठा लोकसमुदाय येशू सोबत चाललेला होता आणि एक स्त्री 12 वर्षापासून रक्तस्रावाने पीडित असलेली स्त्री त्या ठिकाणी आली. गर्दीमध्ये देखील ती गेली आणि तिने हा विश्वास ठेवला की जर प्रभूच्या वस्त्राला मी स्पर्श केला तर मी बरी होईल. या विश्वासाने तिने प्रभूच्या वस्त्रांना स्पर्श केला आणि ती त्या ठिकाणी बरी झाली. प्रभू म्हणाला, मला कोणी स्पर्श केलाय? माझ्यातली कारण शक्ती गेली आहे. शिष्य म्हणाले, प्रभूचे या ठिकाणी खूप लोक आहेत, आता आपण कसं ओळखायचं की कोणी तुम्हाला स्पर्श केला? परंतु ती स्त्री ती समोर आली, घाबरत घाबरत समोर आली आणि तिने स्वतः त्या ठिकाणी साक्ष दिली. स्वतःबद्दल तिने सांगितलं, उघडपणे सांगितलं की जो त्रास तिला होता त्यापासून ती मुक्त झाली. एवढा विश्वास पाहून प्रभू तिला म्हणाला की बाई, तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं आहे, शांतीने जा. प्रियानो, शांती आम्हाला फक्त प्रभू येशू ख्रिस्त देऊ शकतो. त्याच्या ठाई फक्त शांती आहे. त्यानंतर जो आनंद आहे तो प्रभू येशू ख्रिस्तामुळेच आम्हाला मिळतो. आज जर आम्ही जगी गोष्टीमध्ये पाहिलं तर मनुष्य विविध संकटामध्ये आहे, जगी गोष्टीमध्ये एवढा गुरफटलेला आहे तर स्वतःचा आनंद तो विसरलेला आहे. आनंद विसरल्यामुळं टेलिव्हिजनवर वेगवेगळे माध्यम, कॉमेडी शोज त्यांच्यासाठी चालू आहेत. मनुष्याने निरोगी राहावं, त्याचं आरोग्य चांगलं असावं, त्याने हसावं, यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे माध्यम आज उदयास आलेले आहेत. परंतु खरा आनंद आम्हाला ख्रिस्तामध्ये आहे. ज्या वेळेस प्रभूने शिष्यांना दर्शन दिलं, जो आनंद प्रभूला त्यांना शिष्यांना पाहून झाला, तो आनंद आम्हाला देखील झाला पाहिजे. आणि तो आनंद आम्हाला केव्हा मिळेल? ज्या वेळेस आम्ही प्रभूला स्वतःचा तारणारा म्हणून स्वीकारू, त्यावेळेस आम्हाला तो खरा आनंद मिळेल. प्रियांनो, प्रभूने आम्हाला जो आनंद दिला आहे तो आनंद जगामध्ये कोणत्याच गोष्टीमध्ये नाहीये. त्यानंतर जे प्रभूने आम्हाला नवं जीवन दिलं आहे ते आम्ही देवाच्या सेवेसाठी त्याचा उपयोग केला पाहिजे. जर आम्ही शिष्यांबद्दल पाहिलं तर शिष्य सर्वसाधारण होते. मासेमारी, बऱ्याच जणांचा व्यवसाय मासेमारी होता, सर्वसाधारण ते होते. परंतु ज्या वेळेस प्रभूने त्यांना पवित्र आत्मा देऊ केला, त्यानंतर त्यांचं जीवन आम्हाला बदललेलं दिसत आहे. प्रियांनो, आज संपूर्ण जगभरामध्ये जो प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला माहित आहे, जी सुवार्ता प्रभू येशू ख्रिस्ताची आम्हाला सर्वांना माहित आहे, ती सर्व शिष्यांनी पोहोचवलेली आहे. ज्या वेळेस यरुशलेम मध्ये शिष्य असताना त्या ठिकाणी दररोज शिष्य आणि काही लोक त्या ठिकाणी प्रार्थनेसाठी जमत असत. व त्याचप्रमाणे
दररोज ते एकमेकांसाठी प्रार्थना करीत असायचे. 50व्या दिवशी ज्यावेळेस पवित्र आत्मा त्यांच्यावर आला, तेव्हापासून पेत्राने जे प्रभावी भाषण केलंय तेव्हापासून 3000 लोकांनी तत्क्षणी बाप्तिस्मा घेतलेला आहे. जर पेत्रा जीवनाबद्दल जर पाहिलं तर पेत्र हा उतावळा स्वभावाचा होता, रागिष्ट देखील तो होता, निराक्षर तो होता. ज्यावेळेस येशूला अटक करण्यात आली त्यावेळेस मुख्य याजक जो होता त्याचा एक शिपायांचा कान याने पेत्राने कापलेला आहे, परंतु प्रभूने पुन्हा आशीर्वाद देऊन तो कान त्याचा बरा केलेला आहे. हा रागीट स्वभाव आम्हाला पेत्रास त्या ठिकाणी देखील दिसून येतो. प्रियांनो, पेत्राच्या प्रभावी भाषणामुळे त्या संदेशामुळे त्या ठिकाणी 3000 लोकांनी बाप्तिस्मा घेतला आणि प्रत्येक जण येशूला त्यांनी विश्वास ठेवला. जे कृष्णांनी कार्य केले ते सर्व देवाच्या पवित्र आत्म्याद्वारे केलेले आहेत. पेत्र ज्यावेळेस रस्त्याने जायचा त्यावेळेस लोकांचा हा देखील विश्वास होता की त्याच्या सावलीने लोक बरे होतील. पेत्र आणि योहान हे मंदिरामध्ये जात असताना सुंदर नावाच्या दरबाराजवळ एक लंगडा भिकारी त्यांच्या दृष्टीस पडला. या दोघांकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने त्या भिकाऱ्याने त्यांच्याकडे भीक मागितली. पेत्र आणि योहान त्या ठिकाणी थांबले. ते त्याला म्हणाले की आमच्याकडं तुला देण्यासाठी काहीच नाहीये, सोनं रुपये काहीच नाहीये, परंतु आमच्याकडे जे आहे ते आम्ही तुला देतो. नासरी येशू ख्रिस्ताच्या नावात उठ आणि चालू लाग. पेत्राने त्याला आपला हात दिला व तो पांगळा व्यक्ती तक्षणी उभा राहिला. त्याच्या गुडघ्यामध्ये बळ आलं आणि तो उड्या मारी देवाचं स्तवन करीत उभा राहिला. प्रियांनो, हे धैर्य फक्त येशू ख्रिस्ताद्वारे शिष्यांना मिळालं आहे. शिष्य भयभीत झाले होते. ही शक्ती, हे धैर्य प्रभूमुळे त्यांना मिळालं आणि आम्हाला पुढे देखील पाहायला मिळतं की अनेक चमत्कार शिष्याने देखील केले आहेत. आम्हाला जर आम्ही उदाहरण पाहिलं तर संत पाऊल देखील आम्हाला दिसून येतो. संत पाऊल हा कट्टर यहुदी होता. जे ख्रिस्ती लोक होते, जी ख्रिस्ती मंडळी होती, त्यांचा तो आता छळ करत होता, त्यांना तो त्रास देऊ लागला. संत पाऊल हा तत्वज्ञानी होता. गमालिएल याच्याकडे त्याने तत्वज्ञानाचं शिक्षण घेतलं होतं. त्याचा मुख्य व्यवसाय जर आम्ही पाहिला तर तंबूचं काम तो करत असायचा. ज्यावेळेस शिष्याचा तो छळ करत होता, दिमिश्काच्या वाटेवरून तो जात असताना प्रभूचं दर्शन त्याला झालं. त्यावेळेस त्याला पाचारण झालं आणि त्यावेळेस त्याने आपलं जीवन बदललं, नवं जीवन त्याला मिळालं आणि तेव्हापासून त्याने प्रभू येशू ख्रिस्ताची, त्याच्या स्वर्गीय राज्याची सेवा केलेली आहे. संत पावलाने पत्र लिहिली. त्यानंतर संत पावलाने आम्हाला हे देखील सांगितलं की प्रभूमध्ये आम्ही आनंद केला पाहिजे. संत पाऊल ज्यावेळेस तुरुंगामध्ये होता त्याला मारण्यात आलं होतं. त्याच्या पाठ दुखू लागले, त्याच्या पाठीला त्रास होऊ लागला, तरी देखील तो त्या परिस्थितीमध्ये देवाचं स्तवन करीत होता. फिलिपी 4:4 मध्ये आम्हाला दिसून येतं, संत पाऊल म्हणतो की प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा, पुन्हा म्हणेन आनंद करा. हा आनंद आम्हाला फक्त प्रभूची सेवा केल्यावरच मिळतो. आजची परिस्थिती जर आम्ही पाहिली तर कोरोना व्हायरसमुळं संपूर्ण जगभरामध्ये हा व्हायरस पसरत आहे. त्यानंतर आमचा भारत देश आज बंद आहे, लॉकडाऊन केलेला आहे. त्यामुळं चर्च देखील बंद आहेत, मंदिर बंद आहेत. आम्हाला उपासना करता येत नाहीये. प्रत्येक जण आपापल्या घरामध्ये बसून युट्यूबच्या माध्यमातून आम्ही संदेश ऐकत आहोत. प्रियांनो, ज्या प्रकारे शिष्य भीतीमुळे खोलीमध्ये आपले बसले होते, तशीच आज भीती प्रत्येकावर ओढावलेली आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये भीती आहे. त्यामुळं आम्ही
प्रत्येक जण आज घरामध्ये आहोत. प्रियानो, आम्हाला प्रत्येकाला ही उत्कंठा लागली आहे की आम्ही मंदिरामध्ये केव्हा जाणार, आम्ही देवाचा संदेश केव्हा ऐकणार, भक्तीमध्ये आम्ही केव्हा सहभागी होणार. जर आम्ही या परिस्थितीवर आम्हाला जर मात करायचा असेल तर तो फक्त येशू ख्रिस्तच ती मात करू शकतो. आणि आम्हाला प्रार्थना करायची आहे प्रभूजवळ, आम्हाला मागणी करायची आहे की संपूर्ण जगभरामधून जो कोरोना व्हायरस आहे तो मुळापासून निघून जावा आणि पुन्हा आम्ही नव्याने मंदिरामध्ये यावं, ही आम्ही प्रार्थना केली पाहिजे. प्रियानो, ज्या प्रकारे शिष्याला धैर्य मिळालं त्या धैर्याने आम्ही देखील देवाची सेवा केली पाहिजे. ख्रिस्त आम्हाला देखील कळलेला आहे, आम्ही जन्मापासून ख्रिस्ती आहोत, आमची पिढ्यानपिढ्यापासून आम्ही ख्रिस्ती आहोत. तर आम्हाला ख्रिस्त कळलेला आहे आणि ज्या प्रकारे शिष्यांनी मरणांकित सेवा केली तशी सेवा आम्ही देखील केली पाहिजे. प्रभूचे सर्व शिष्य हे ख्रिस्तासाठी रक्तसाक्षी झालेले आहेत. प्रत्येकाने आपला प्राण दिलेला आहे, निर्भीडपणे त्यांनी सेवा केली आहे. त्यांना ख्रिस्त कळाला, त्यांना पवित्र आत्मा मिळाला, म्हणून हे सर्व ते करू शकले. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त आज देखील आम्हाला दर्शन देतो, तो आज देखील आमच्यासोबत बोलतो, आम्हाला पवित्र आत्मा देतो. परंतु जगे गोष्टीमध्ये आम्ही गुरफटल्यामुळं आम्ही प्रभूकडे लक्ष देत नाहीये. जे बलिदान प्रभूने आमच्यासाठी दिलं ते आम्ही फक्त तात्पुरतं उत्तम शुक्रवारी, पुनरुत्थान दिनी, त्याच दिनापुढे आम्ही मर्यादित ठेवतो. इतर दिवशी आम्ही ते लक्षात ठेवत नाहीत. परंतु विनंती करेल की ख्रिस्ताचं जे बलिदान आहे ते आम्ही त्याचा दैनंदिन विचार केला पाहिजे, आम्ही आमच्या लक्षामध्ये आम्ही ते नेहमी ठेवलं पाहिजे. कारण ख्रिस्ताचं बलिदान हे खूप मौल्यवान आहे. त्याचं मौल्यवान रक्त त्याने आमच्यासाठी सांडलेलं आहे आणि त्याच्या रक्ताद्वारे आम्ही शुद्ध झालो आहोत. प्रियांनो, ख्रिस्ताद्वारे आम्हाला नवजीवन मिळालं आहे आणि नवजीवन मिळणं म्हणजे आमच्यामध्ये बदल होणं. जर आमचा तारा झाला आहे, आम्ही विश्वासणारे आहोत, आमचा बाप्तिस्मा झाला आहे, तर आमच्यामध्ये बदल देखील दिसून आला पाहिजे. त्यालाच नवजीवन म्हटलं आहे. आणि ज्या वेळेस आम्ही आमचं जीवन बदलतो, आमचं आचरण देवाला आवडणार असतं, आम्ही देवाच्या आज्ञेनुसार राहतो, त्याच वेळेस आम्हाला सार्वकालिक जीवन मिळतं आणि सार्वकालिक जीवन ते फक्त प्रभू येशू ख्रिस्ताद्वारेच आम्हाला मिळणार आहे. तर आम्ही प्रभूवर विश्वास ठेवला पाहिजे आणि जे संकट आमच्यावर ओढावलेलं आहे त्याचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारला, राज्य सरकारला, तसेच पोलीस वर्गांना व सर्व डॉक्टर्स, इतर लोकांना आम्ही मदत केली पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे व जास्तीत जास्त आम्ही आमच्या घरी राहून प्रार्थना केली पाहिजे. प्रियांनो, आम्हाला ही सुवर्ण संधी आहे की आम्ही आमच्या कुटुंबामध्ये आहोत, आम्ही आमच्या कुटुंबाला वेळ दिला पाहिजे, त्यांच्यामध्ये बसून प्रार्थना केली पाहिजे, देवाचं वचन आम्ही प्रत्येकाला सांगितलं पाहिजे, सुवार्थ प्रसार आम्ही केला पाहिजे. ही सुवर्ण संधी आम्हाला आज देव केली आहे. ज्या प्रकारे आम्हाला आमच्या आई वडिलांजवळ बसल्यावर आनंद होतो, त्यांच्याशी बोलल्यावर आम्हाला आनंद होतो, तसाच आनंद आम्हाला ख्रिस्ताला स्वीकारल्यावर आम्हाला तो मिळतो. ज्यावेळेस आम्ही ख्रिस्ताला स्वतःला वैयक्तिक तारण म्हणून स्वीकारतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याच्या सानिध्यामध्ये राहतो, त्याने शिकवलेल्या आज्ञा आम्ही पाळतो, त्यावेळेस तो आनंद आम्हाला प्राप्त होतो. प्रियांनो, निकोदेमस त्याने प्रभूला प्रश्न केला की स्वर्गीय राज्य मिळवण्यासाठी आम्ही काय करावं. प्रभूने त्यांना सांगितलं की नव्याने जन्मल्यापासून स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश नाहीये. तो प्रभूला म्हणाला की म्हाताऱ्या व्यक्तीने परत मातेच्या उदरात जावं हे कसं शक्य आहे. परंतु प्रभू या ठिकाणी शरीरानिशी म्हणत नाहीये, तर आमच्या आत्म्याबद्दल प्रभू म्हणत आहे. ज्या वेळेस प्रभू लोकांना बरे करत होता, लोकांना शिक्षण देत होता, त्यावेळेस लहान लहान लेकरे देखील प्रभू जवळ आले. त्या ठिकाणी गर्दी खूप होती आणि गर्दी असल्यामुळं शिष्यांनी त्या लहान लेकरांना प्रभू जवळ येताना दटावलेलं आहे. परंतु प्रभूला हे पाहून खूप वाईट वाटलं. प्रभू त्यांना म्हणाला की बाळकास, तुम्ही
तुम्ही माझ्यासमोर येऊ द्या, त्यांना मनाई करू नका, कारण स्वर्गाचं राज्य त्यांच्यासारख्याच आहे. जर मी बाळका स्वभाव पाहिला तर लहान लेकरू हे निष्पाप असतं, त्याला बरं वाईटाचं ज्ञान काहीच नसतं. चांगलं काय आहे वाईट काय आहे हे त्याला काहीच कळत नसतं. जे आम्ही त्याला शिकवू ते शिकत असतं. तो गुण आम्हाला प्रभूने सांगितलेला आहे. तर आमचा स्वभाव तसा लेकरासारखा झाला पाहिजे. आमच्या ठाई कुठलं पाप नसलं पाहिजे, कुठल्या चुका आमच्यामध्ये नसल्या पाहिजे. आणि ज्या वेळेस आमच्यामध्ये पाप नसेल त्याच वेळेस आम्हाला सार्वकालिक जीवन मिळणार आहे. आम्ही पश्चाताप केला पाहिजे. पश्चाताप केला याचा अर्थ असा नाही पुन्हा आम्ही पाप करावं. पश्चातापाची व्याख्याचीच आहे की आम्ही एकदा पाप केलं, पश्चाताप केला आणि त्यानंतर पुन्हा आमच्याकडून पाप घडलं नाही पाहिजे. प्रियानो, तरच आमचं जीवन देवाला आवडणार असेल. आज जर आम्ही पाहिलं तर सर्व चर्च बंद आहेत. आम्ही सर्व पाळक लोक आज घरी आहोत. प्रसार माध्यमाच्या, युट्यूब माध्यमाच्या या माध्यमातून आम्ही प्रत्येक जण संदेश देत आहोत. माझे वडील रेव्हरंड एस.वाय. फुले हे देखील घरी आहेत. त्याचप्रमाणे माझे काका रेव्हरंड पी.वाय. फुले हे देखील घरी आहेत. मी स्वतः देखील घरी आहे. माझा आत्याचा मुलगा रेव्हरंड अनाथ खंडागळे हे देखील पाळक साहेब घरी आहेत. त्याचप्रमाणे माझा लहान भाऊ हा बीटीएस करत आहे, तो देखील आज घरी आहे. प्रियांनो, जे आम्ही देवाचे सेवक आहोत, या कोरोना व्हायरसमुळं जी परिस्थिती आमच्यावर प्रत्येकावर ओढावलेली आहे त्यामुळं आम्ही आज सर्वजण घरी आहोत. आणि ह्या घरी असताना ज्यावेळेस भक्ती होत नाही त्यावेळेस प्रत्येकाचं अंतःकरण भरून येतं. नक्कीच तुमचं देखील अंतःकरण भरून येत असेल, कारण आम्हाला ख्रिस्त सांगता येत नाहीये, आम्हाला चर्च मध्ये येता येत नाहीये, संदेश आम्हाला ऐकता येत नाहीये, कारण परिस्थिती आमच्यावर ही ओढावलेली आहे. प्रियानो, या परिस्थितीवर आम्हाला मात करायची आहे. आणि ही मात आम्ही कशी करू शकतो ते फक्त प्रार्थनेद्वारे करू शकतो. आणि ते फक्त प्रभू येशू ख्रिस्तच करणार आहे. आम्हाला ही खात्री आहे कोरोना व्हायरस जो आहे लवकरात लवकर तो संपूर्ण जगभरातून नाहीसा होईल. जे लॉकडाऊन आहे ते संपूर्ण बंद होईल आणि पुन्हा आम्ही नव्याने मंदिरामध्ये येऊ, देवाची आम्ही उपासना करू. हे आम्ही सर्वजण, तुम्ही, आम्ही आज वाट पाहत आहोत की केव्हा मंदिर उघड होईल, केव्हा मंदिर ओपन होईल, आम्ही मंदिरामध्ये जाऊ, केव्हा आमचे पाय त्या मंदिरामध्ये जातील आणि केव्हा आम्ही पुन्हा नव्याने देवाची सेवा करू. प्रियानो, जास्तीत जास्त प्रार्थनेत राहा. घरी आहेत, बायबल वाचन करा, प्रार्थना करा, देवाला हीच विनंती करा की संपूर्ण जगावर जी परिस्थिती ओढावलेली आहे ती सर्व परमेश्वर दूर करण्यासाठी समर्थ आहे. प्रियानो, आम्ही ही प्रार्थना केली पाहिजे. लवकरात लवकर आम्ही मंदिरामध्ये, आमचे पाय मंदिरामध्ये वळाले पाहिजे. म्हणूनच गीतकार आपल्या गीतामधून म्हणत आहे की तुझ्या मंदिरी पाय वळू दे, आज नव्याने ख्रिस्त कळू दे.
करीत गेलो सैतानाचा गुलाम झालो सैतानाचा गुलाम झालो सैतानाला दूर पडू दे आज नव्याने ख्रिस्त कळू दे तुझ्या मंदिरी पाय वळू दे आज नव्याने ख्रिस्त कळू दे नयनी आसवे तरंगलेली नयनी आसवे तरंगलेली कथा ऐकवी दुभंगलेली कथा ऐकवी दुभंगलेली दुभंगलेले हृदय जुळू दे आज नव्याने ख्रिस्त कळू दे तुझ्या मंदिरी पाय वळू दे आज नव्याने ख्रिस्त कळू दे क्षणाक्षणाला पाय घसरला क्षणाक्षणाला पाय घसरला म्हणून तुझला पदर पसरला म्हणून तुझला पदर पसरला तारण भिक्षा मला मिळू दे आज नव्याने ख्रिस्त कळू दे तुझ्या मंदिरी पाय वळू दे आज नव्याने ख्रिस्त कळू दे तुझ्या मंदिरी पाय वळू दे आज नव्याने ख्रिस्त कळू 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 दे तुझ्या मंदिरी पाय वळू दे आज नव्याने ख्रिस्त कळू दे तुझ्या मंदिरी पाय वळू दे आज नव्याने ख्रिस्त कळू दे आज नव्याने ख्रिस्त कळू दे आज नव्याने आज नव्याने आज नव्याने ख्रिस्त कळू दे देव तुम्हा सर्वांस आशीर्वादित करो. प्रार्थना करूया. पवित्र परमेश्वरा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रार्थना करतो परमेश्वरा संपूर्ण भक्तीमध्ये आमचा चालक मालक झालास तुझ्या भरवकार मानतो. प्रार्थना करतो परमेश्वरा ते भक्ती प्रसंगी आमच्याकडून काय चुकला असेल आम्हाला दयेने कृपेने क्षमा कर. प्रार्थना करतो परमेश्वरा आमच्या मराठवाडा धर्मबंधासाठी मराठवाडा धर्ममंत्री बिशप सन्मान्य कसा बिशप साहेब सर्व पाळक वर्ग डिकन्स लीडर मिशनरी सुवार्थिक प्रत्येकावर सुद्धा विपुल असा आशीर्वाद पाठव. प्रार्थना करतो परमेश्वरा प्रत्येकाला उत्तम असं आरोग्य दे.
अधिकारातून तुझी सेवा करण्याची प्रत्येकाला संधी दे. प्रत्येकाच्या कुटुंबावर देखील तुझा आशीर्वाद पाठव. प्रार्थना करतो आमच्या भारत देशासाठी, भारत देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री प्रत्येकावर तुझा विपुल असा आशीर्वाद पाठव. प्रार्थना करतो परमेश्वरा त्याचप्रमाणे सर्व पोलीस वर्ग, सैन्य, सर्व डॉक्टर, नर्सेस, कर्मचारी प्रत्येकावर तुझा विपुल असा आशीर्वाद पाठव. प्रार्थना करतो परमेश्वरा जगभरामध्ये जो कोरोना व्हायरस पसरलाय परमेश्वरा तो सर्व तू नाहीसा होऊ दे. सर्व व्हायरस तू घालून टाक परमेश्वरा. प्रत्येकाला उत्तम असं आरोग्य दे. विनंती करतो, प्रार्थना करतो प्रभू प्रत्येकाच्या परिवाराला देखील तुझा विपुल असा आशीर्वाद पाठव. तुला विनंती करतो ज्या लोकांना हे लागण झाले परमेश्वरा त्यांना देखील तू स्पर्श कर, त्यांना उत्तम असं आरोग्य दे. त्यांच्या जीवनामध्ये मोठी साक्ष तू निर्माण कर. विनंती करतो परमेश्वरा संपूर्ण देशासाठी प्रार्थना करतो प्रभू प्रत्येकावर तुझं विपुल असं आशीर्वाद पाठव. प्रत्येकाचं संरक्षण कर, सर्वांना सांभाळ कर, त्यांच्या सोबत तू राहा, त्यांना धैर्य दे, शक्ती दे, सामर्थ्य दे. प्रार्थना करतो परमेश्वरा सेंट फिलिप चर्चचे बाळासाहेब सन्माननीय रेव्हरंड एस वाय फुले बाळासाहेबांना तू उत्तम असं आरोग्य दे. त्यांचा पाय पूर्णपणे बरा कर. त्यांच्या कुटुंबावर देखील तुझा आशीर्वाद पाठव. सर्व पास्टर कमिटी, सर्व मंडळीवर तुझा आशीर्वाद पाठव. प्रार्थना करतो परमेश्वरा प्रत्येकाचा सांभाळ कर, रक्षण कर. प्रत्येकाकडून तू उंचाविला तू गौरविल्याचा. प्रार्थना करतो परमेश्वरा या संधीबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. जे आचार्य परमेश्वरा त्यांना देखील स्पर्श कर, उत्तम असं आरोग्य दे. हे सर्व प्रार्थना विनंत्या धन्यतारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने केला म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर समाज दे. जशी आम्ही आमच्या अपराधांची क्षमा करतो तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि माज परिचित नकोस तर माज वाटापासून सोडव. कारण की राज्य सामर्थ्याने करू ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आमचा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता प्रत्येक देवाच्या लेकरांसह आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सर्वांना सलाम. सेंट फिलिप चर्चचे प्रिस्टिज चार्ज सन्माननीय एस वाय फुले बाळासाहेबांचे मी आभार मानतो. तसेच पास्टर कमिटी सर्व मंडळीचे देखील मी आभार मानतो. यूट्यूबच्या माध्यमातून संदेश सांगण्याची मला त्यांनी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे एक विनंती सूचना देखील मी करू इच्छितो की कृपया प्रत्येकाने आपापल्या घरामध्येच असावं व आमच्या आरोग्याबाबतीत जे आदेश आम्हाला दिलेले आहेत त्याचं आम्ही पालन करावं. धन्यवाद.